काही ठिकाणं आपण नकाशावर शोधतो आणि काही आपल्या मनात स्वतःची जागा तयार करतात. केरळ, जिथे डोंगरांवर पसरलेले हिरवेगार चहाचे मळे, धुक्यात हरवलेल्या वाटा, अचानक समोर येणारे धबधबे आणि शांत पाण्यावर तरंगणाऱ्या बोटी, हे प्रत्येक वळणावर आपल्याला एक नवं जग दाखवतात. मुन्नारमधल्या टी गार्डन्स, टेकडीमधले पारंपरिक शो, एलेप्पीमधील बोट राईड आणि भव्य जटायू मंदिर, अशी अनेक कमाल ठिकाणं अनुभवण्यासाठी आम्ही JKV ट्रॅव्हलसोबत निघालो होतो एका धमाल ग्रुप टूरवर. ही फक्त एक टूर नव्हती, तर ही गोष्ट होती आमच्या 17 वेड्यांची आणि एकत्र जगलेल्या काही भन्नाट क्षणांची. गॉड्स ओन कंट्री का म्हटलं जातं ते या नजाऱ्याकडे बघून मला कळतंय. नेक्स्ट लेवल आहे. आणि शेवटी बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मी पुन्हा एकदा निघालो होतो आपल्या JKV ट्रॅव्हलच्या एका धमाल ग्रुप ट्रिपवर. खरं तर ग्रुप ट्रिप्स मी आधीही खूप केल्या आहेत, पण प्रत्येक नवीन ट्रिप सुरू होताना मनात एक वेगळीच एक्साइटमेंट असते. कारण डेस्टिनेशन माहिती असतं, हॉटेल माहिती असतं, आयटनरी माहिती असते, पण पुढचे काही दिवस ज्यांच्यासोबत आपण घालवणार आहोत ती माणसं अजूनही माहिती नसतात. आणि कदाचित प्रत्येक ग्रुप ट्रिपमधली खरी गंमत तिथूनच सुरू होते. आम्ही सगळे मुंबई एअरपोर्टवर भेटणार होतो. एक एक करत आपली मंडळी यायला लागली. कोणी पहिल्यांदाच भेटत होतं, कोणी आधीपासूनच JKV सोबत फिरलेलं. सर्वांचं चेक इन झालं आणि ट्रिप सुरू व्हायच्या आधीच एअरपोर्टवर आमचा कल्ला सुरू झाला. थोड्याच वेळात बोर्डिंग सुरू झालं. सगळे विमानात सेटल झालो आणि विमानाने टेक ऑफ घेतला. सकाळी साधारण 6:30च्या सुमारास आम्ही कोची एअरपोर्टवर लँड झालो. तिथे आपली बस आणि ड्रायव्हर बाहेर वाट पाहतच होते. मग काय सर्वांचं सामान बसमध्ये लोड केलं आणि ऑफिशियली आपल्या केरला ट्रिपचा श्री गणेशा झाला. गणपती बाप्पा! आता आम्ही कोचीवरून मुन्नारकडे निघालो होतो. त्या प्रवासात आम्ही सर्व ग्रुप मेंबर्सची ओळख करून घेऊ लागलो. एक एक जण आपापल्याबद्दल सांगत होता, पण रात्रभरचा प्रवास आणि एवढे इंट्रोडक्शन्स नंतरनं सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक गोष्ट स्पष्ट दिसत होती, ती म्हणजे भूक. मग थोड्याच वेळात आपली बस थांबली नाश्त्यासाठी. सर्वांनी पोटभर नाश्ता केला, चहा झाला आणि काही मिनिटांपूर्वी प्रवासाने थकलेले चेहरे पुन्हा टवटवीत झाले. आता पोट भरलं होतं, मंडळी फ्रेश झाली होती आणि समोर होता मुन्नारचा प्रवास. आणि अशा प्रकारे आपण पोहोचलो आहोत आपल्या केरळ ट्रिप मधल्या पहिल्या स्पॉटच्या इथे. तो म्हणजे हा चियप्पारा वॉटरफॉल, जो लागतो मुन्नारकडे जाताना. असे 1-2 वॉटरफॉल्स आपल्याला अजून लागणार आहेत, पण हा इतका ह्यूज आहे आणि दॅट टू रस्त्याच्या लगत आहे. काय खतरनाक नजारा आहे राव, नेक्स्ट लेवल. जसजसे आम्ही मुन्नारजवळ येत होतो तस तसा केरळचा नकाशा बदलत चालला होता. सरळ रस्ते मागे पडले, वळणावळणाचे घाट सुरू झाले, हवा थंड झाली, ढग खाली आले आणि डोंगरांवर दूरदूर पसरलेले चहाचे मळे दिसायला लागले. खरं सांगू, मुन्नारला स्वर्ग का म्हणतात याचं उत्तर गुगलवर शोधण्यापेक्षा हा रस्ता बघा. डोंगरांच्या उतारावर एखाद्या हिरव्या गालीच्या सारखे पसरलेले चहाचे मळे म्हणजे मुन्नारची खरी ओळख. आणि फायनली आपण पोचलो आहोत मुन्नारला. ओ माय गॉड, काय जबरदस्त वेदर मिळालेलं आहे बघा. बाय द वे, हे आहे आपलं हॉटेल आणि आता हॉटेलमधूनच आपल्याला बघायला मिळणार आहेत चहाचे मळे. ओहो, हा बघा नजारा तुम्हाला दाखवतो. काय जबरदस्त दिसतंय. कसाय लाईव्ह टाइम लॅब चाललाय की नाही ढगांचा. जबरी यार, जबरी. कसलं फ्रेश वाटतंय आणि इथे
मग आम्ही सर्वांनी हॉटेलमध्ये चेक इन केलं, वेलकम ड्रिंक घेतलं आणि आपापल्या रूम्समध्ये गेलो. पण रूम्समध्ये गेल्यावर बऱ्याच जणांनी बॅग उघडण्याआधी खिडकी उघडली, कारण बाहेरचं दृश्यच तसं होतं. मित्रांनो, आम्ही आत्ता मुन्नारच्या हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे आणि समोर असला जबरदस्त नजारा आहे. म्हणजे जस्ट पावसाची सर येऊन गेली आणि वेदर एकदम क्लिअर झालेलं आहे आणि त्या क्लिअर वेदरमध्ये आपल्याला क्लिअरली दिसतोय रेनबो. नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे आणि आल्या आल्याच मन प्रसन्न झालेलं आहे आमचं. थंड हवा, धुक्यात हरवलेले डोंगर आणि इतक्या लांबचा प्रवास करून आलोय याचा थकवा काही क्षणात गायब झाला. सो आपण आता फ्रेश होऊन आलेलो आहोत मुन्नारच्या टी गार्डन्समध्ये आणि आता सनसेटचा टाईम आहे. फक्त सूर्य ढगांच्या पाठीमागे गुडूप झालेला आहे. तो थोडासा जर डोकावला ना, इतका विहंगम नजारा आपल्याला बघायला मिळणार आहे. नेक्स्ट सो आम्ही ना सनसेट म्हणून अनुभवायला गेलो होतो, पण पावसाने आम्हाला हक्कललं लिटरली. काय मजा आली ना, काय नजारे होते. हा हा. म्हणजे फक्त आम्ही हॉटेलच्या इथून 500 मीटर गेलो असेल, राईट? जास्त लांब नव्हतं. हॉटेलमधूनच एवढे भारी भारी नजारे बघायला मिळतात आपल्याला. आता काय करायचं? चहा प्यायचा ना? डोकं पुसायचं. अँटिक पीस आहेत एक एक आपल्या या ग्रुपमध्ये. म्हणजे हळूहळू आता ते पीस रिव्हील होणार आहेत. प्रचंड भूक लागलेली आहे आणि या इथे आपला बुफे सजलेला आहे. मस्त वास येतोय. दिवसभर ना खरं सांगतो प्रवासामुळे जास्त काय खाल्लं नव्हतं. आता इतकी कडाडून भूक लागली आहे, सुट्टी नॉट मारूयात ताव. आमच्या केरला ट्रिपची सुरुवात एकदम भारी झाली होती. रात्री सगळे डिनरसाठी पुन्हा एकदा एकत्र जमलो. दिवसभराच्या प्रवासानंतर सर्वांनी बफेटवर मस्त ताव मारला. जेवण झालं, पण झोपायला कोण तयार होतं? कॅरम निघाला, गप्पा सुरू झाल्या आणि मला एक गोष्ट जाणवायला लागली. सकाळी एअरपोर्टवर भेटलेली ही माणसं आता तितकी अनोळखी राहिली नव्हती. ही फक्त पहिली रात्र होती. सुप्रभात थेट फ्रॉम मुन्नार. सो आजची आपली मुन्नारची जी काय सकाळ होती ना, खरंच खूपच रम्य होती. म्हणजे सकाळचा जो काय आपण टाइमलॅप्स काढला ना, तो इतका भारी होता की सूर्य दिसला नाही, बट सूर्य मध्ये मध्ये असा तो डोकावत होता आणि ते लाल बुंद ते आकाश झालं होतं. आणि त्यात सकाळी पक्ष्यांचे जे आवाज येत होते ना, बघा आत्ताही येत आहेत. इकडची बायोडायव्हर्सिटी किती रिच असेल ह्याचा अंदाज लावा फक्त. आता आपण चाललेलो आहोत ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट करून मग आपण एक्सप्लोरेशन सुरू करणार आहोत मुन्नारचं. लेट्स गो. मस्तपैकी टच्चून ब्रेकफास्ट केलेला आहे. दिवसभर आता काय खायची गरज लागणार नाही, त्यामुळे आपण आता निघतोच. खरं तर आज 4-5 पॉईंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. 9 वाजता इथून आम्ही निघणार आहोत. जवळपास आता 8:45 झाले आहेत. 15 मिनिटात आपण गाडीमध्ये बसू आणि सुरू करूयात मुन्नारचा प्रवास. मुन्नारमधलं जे काही भारी भारी म्हणजे असं नॅशनल पार्क आहे इकडे किंवा काही असे वेगवेगळे पार्क्स आहेत ते आपण एक्सप्लोर करणार आहोत. टी गार्डन्स असतील. सो फक्त पावसाने थोडीशी उघडीप आपल्याला दिली पाहिजे. सकाळी बऱ्यापैकी उघडला होता, सनराईज झाला होता आणि थोडं मस्तपैकी ते गोल्डन टाईपची लाईट पडली होती. पण आता सगळं पाऊस पुन्हा यायला लागलेलं आहे. मध्ये मध्ये फक्त डोकावलं पाहिजे, मग मजा येईल. सगळे तयार होऊन सज्ज झालो आपल्या मुन्नारच्या भटकंतीसाठी. आजचं आपलं पहिलं डेस्टिनेशन होतं इरॅव्हिकुलम नॅशनल पार्क. आपला प्रवास सुरू झालेला आहे इरॅव्हिकुलम नॅशनल पार्कच्या दिशेने. तो स्पॉट आहे आपला पहिला स्पॉट या जर्नीमधला आणि ते जे नॅशनल पार्क आहे ते केरळाचं पहिलं नॅशनल पार्क आहे.
सो मंडळी, गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर ममा की फायनली आपण पोहोचलो आहोत इरॅव्हिकुलम नॅशनल पार्कच्या एंट्री गेट जवळ. हे जे नॅशनल पार्क आहे ते मुन्नारपासून जवळपास 14 ते 15 किलोमीटर अंतरावरती आहे आणि या इथून आपल्याला दक्षिण भारताचा सर्वात उंच स्पॉट म्हणजे उंच शिखर अन्नामुडी सुद्धा दिसतं. सो निघूयात, कारण की थोडंसं आता आपल्याला खूप गर्दीचा सामना करावा लागणार आहे. प्रचंड गर्दी आहे, संडे आहे आणि त्यात इकडे ह्यांचा कुठला तरी एक सण सुद्धा चालू आहे, त्याच्यामुळे प्रचंड गर्दी आहे. आपण लवकर निघूयात. नॅशनल पार्कमध्ये एंट्री घेण्यासाठी आपल्याला पर पर्सन 200 रुपये द्यावे लागतात. स्वतः आपण तिकीट काढलेलं आहे. कॅमेऱ्याचे सुद्धा चार्जेस आपण 350 रुपये दिलेले आहेत. या इथे ड्रोन अलाउड नाही आहे. पनिशेबल ऑफिस असल्याकारणाने आपण आतमध्ये ड्रोन घेऊन जात नाही आहोत. आता या इथे ना यांची बस लागते, ती बस आपल्याला आतमध्ये घेऊन जाते त्या नॅशनल पार्कमध्ये. आता प्रचंड पाऊस आणि धुकं असल्याकारणाने आपल्याला ते अन्नामुळे जे पीक आहे ते दिसतंय की नाही माहीत नाही, बट लेट्स गो. बससाठी प्रचंड गर्दी आहे. म्हटलं तोपर्यंत काय करायचं, तर या इथे मला ना एक छोटीशी नर्सरी दिसलेली आहे. त्या नर्सरीमध्ये खूप प्रकारची जंगली झाडं प्रिझर्व करण्यात आलेली आहेत आणि या इथे सर्वात जास्त मला फर्न झाडं दिसत आहेत, फर्नची झाडं. आणि खूप शांत जागा आहे या इकडे. तिकडे किलकिलाट भरपूर आहे, बट खूप मोठं असं नॅशनल पार्क आहे इकडचं, पहिलं नॅशनल पार्क, आणि त्याची डेव्हलपमेंटसुद्धा खूप छान करण्यात आलेली आहे. आणि तेच बघायला आपण आलो. फक्त अगेन पाऊस थांबला पाहिजे. नॅशनल पार्कमधून पुढे जाताना खरंच एखाद्या स्वर्ग सफरीवर निघाल्यासारखं वाटत होतं. डोंगरांच्या उतारावर पसरलेली हिरवळ, त्यावर धुक्याची हलकी चादर आणि खाली खोलवर हरवत जाणाऱ्या दऱ्या. आम्ही हे सगळं पाहण्यात हरवलेली असतानाच अचानक आमची बस एका उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या अगदी जवळून गेली. आता आम्ही तो धबधबा नीट पाहतो ना पाहतो, तोच समोर काहीतरी हलताना दिसलं. हे वाव, हे बघ, वाव, हेच ते प्राणी ज्यासाठी आपण इकडे येतो बघायला. क्या बात आहे, क्या बात आहे. थांब 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 थांब, गाडी 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 गाडी. सो आपल्याला बसने एका पॉईंटपर्यंत आणून सोडलेलं आहे आणि आता इथून आपल्याला 1 किलोमीटरचा ट्रेक करायचा आहे या पर्वतावरती. आणि तिथून आपल्याला दिसणार आहे साऊथ इंडियाचं हायेस्ट पीक जे आहे अन्नामुडी. आणि आता याच नॅशनल पार्कमध्ये एक प्राणी आहे ज्याला प्रिझर्व केलं गेलेलं आहे, जो एंडेंजर स्पीसीमध्ये त्याला गणलं गेलेलं आहे, ज्याचं नाव आहे निलगिरी थार. जो प्राणी आम्हाला आल्याच बघायला मिळाला. एक शीप आहे, गोट आहे, गोटचा प्रकार आहे तो, बट तो आता माणसांच्यात सुद्धा मिक्स होतोय. इथे त्या लोकांना म्हणजे लोक जे ते खायला देऊ नये म्हणून पण ते लोक गार्ड सांगतायत, बट आपली लोक देत आहेत खायला. प्लीज सर्वांना माझी विनंती आहे, कोणत्याही जंगली प्राण्यांना खायला देऊ नका. इवन माकडांना सुद्धा तुम्ही खायला देऊ नका, कारण की त्यांचं जे राहणीमान आहे ते आहे जंगलातल्या म्हणजे त्यांच्या नॉर्मल जीवनाप्रमाणे त्यांनी ते जीवन जगलं पाहिजे, ना की आपल्यावरती डिपेंड राहून, कारण की त्यांना त्या गोष्टीची सवय लागते आणि मग त्यांच्या पुढच्या पिढीला समजत नाही की आयुष्य कसं जगायचं आहे किंवा कुठून चारा मिळवायचा आहे, कुठून खायला मिळवायचं आहे. सो एवढीच एक विनंती आहे आणि त्याचसाठी त्यांनी या पूर्ण परिक्षेत्रामध्ये प्लास्टिक बॅन केलेलं आहे आणि म्हणूनच बॅगा चेक केल्या जातात. त्याच्यामध्ये जर प्लास्टिक आढळलं तर तिथेच ते काढलं जातं. सो एक छान प्रकारचं टुरिझम मेंटेन केलं गेलेलं आहे इथे. जेव्हा पण तुम्ही JKV सोबत ट्रॅव्हल करत असता त्यावेळी तुम्हाला जो आपला JKVचा फेवरेट एलिमेंट असतो तो म्हणजे ट्रेक. आणि आत्ता सुद्धा आम्ही सगळेजण करत आहोत ट्रेक, तेही केरळमध्ये. क्या बात आहे. फक्त हा इझी आहे,
बट काही लोकांसाठी तो अवघड आहे. कोण आहेत ती लोक? आम्ही नवीन आहे, जसे की हां हां, आम्ही. जसे की हे सगळे. नाही 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 नाही. हाय हाय, आम्ही केलेलं आहे तुम्ही पाठीमागे आहे. छोटा मोठा आमच्या डोंगराईचा ट्रेक केलेला आहे. आता या नॅशनल पार्कमधली आमची भटकंती सुरू झाली. इथल्या लँडस्केपमध्ये एक वेगळी शांतता होती. समोर उंच पर्वतरांगा, गवताने झाकलेले उतार, ढग आणि अधूनमधून पडणारा पाऊस. मित्रांनो, आम्ही त्या शेवटच्या पॉईंटची इथे आलेलो आहोत, पण नेहमीप्रमाणे काहीच दिसत नाही आहे. या इथून सगळीकडे धुकं आहे, वरचं पीक पण काही दिसत नाही आहे आपल्याला. सो भोंगा शिवलेला आहेत. आपल्याला आता खाली जायला पाहिजे, कारण की वेळ पण झालेला आहे. पावसामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी थांबावं लागलेलं आहे. पुढचे आपले जे पॉईंट्स आहेत ते एक्सप्लोर पण करायचे. लेट्स गो. पाठीमागे काय जबरदस्त नजारा आपल्याला बघायला मिळतोय. पावसाने थोडीशी उघडीप दिलेली आहे, पण ढगाळ वातावरण तर सगळीकडेच आहे. त्याच्यामुळे आपल्याला सनवाला जो इम्पॅक्ट आहे तो दिसणार नाही. बट खूपच म्हणजे जन्नत, स्वर्ग का म्हटलं जातं, गॉड्स ओन कंट्री का म्हटलं जातं, ते या नजाऱ्याकडे बघून मला कळतंय. नेक्स्ट लेवल आहे. फक्त ऊन पाहिजे होतं, स्वर्गाहूनही सुंदर झालं असतं हे. मित्रांनो, पुन्हा एकदा आम्ही बसच्या लाईनला थांबलेलो आहोत. खरं तर आमचा जास्त वेळ बसच्या लाईनमध्येच जातोय. थोडाच वेळ आम्ही वरती एक्सप्लोर केलेला आहे आणि अर्धा दिवस गेला आहे. पुढचे आपल्याला 2-4 स्पॉट्स पण आपल्याला कव्हर करायचे. आता भूक पण लागली, तर तसेच आपल्याला 3 वाजणार इथून निघायचं. शेवटी नॅशनल पार्कमधली आमची भटकंती संपली. फोटोज झाले, निलगिरी तार पाहून झाले आणि अर्थातच हेडकाउंट झाला. सगळी मंडळी पार्किंगजवळ जमली आणि आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो, कारण आता मुन्नारला निरोप देण्याची वेळ झाली होती. आम्ही मस्तपैकी आता टी गार्डन जवळ फोटोग्राफी करणार आहोत. हा असा नजारा, हा असा व्ह्यू आम्हाला आधी कुठेच बघायला नाही मिळाला. पूर्ण मुन्नार आम्ही फिरलोय. याचा पुरेपूर फायदा आपल्याला घेतला पाहिजे. काय घेऊ ना. बाय द वे, कॅमेरा पाठीमागचा कॅमेरामन हाच आहे जो छान छान व्हिडिओज काढतोय आपले, है ना. चला आता फोटोग्राफी करूयात. सो मित्रांनो, आपलं मुन्नारमधलं दुसरं डेस्टिनेशन एक्सप्लोर करायला निघालेलो आहोत, ज्याचं नाव आहे मट्टुपेट्टी डॅम. मी बरोबर बोलले की नाही मला माहीत नाही, बट त्या डॅमवरती आम्ही निघालेलो आहोत. बऱ्यापैकी संध्याकाळ झालेली आहे. त्याच्यावरती डॅमवरती जाण्याची परवानगी आपल्याला आहे की नाही माहीत नाही, बट आपण बघूयात. फायनली आपण पोहोचलो आहोत मुट्टुपेट्टी डॅमवरती. डॅमवरून लिटरली आपण चालतोय, इथून गाड्या जात आहेत. हाच एक रूट आहे आणि हा असा रिझर्वियर आहे, म्हणजे डॅमचा बॅकवॉटर आहे. तिकडे आपल्याला इको पॉइंटला जायचं आहे. गाडी पुढे थांबलेली आहे. चला. मुन्नार एक्सप्लोरेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण हॉटेलवरती आलेलो आहोत. मस्तपैकी डिनर केलेलं आहे. आता सगळेजण खाली झोपायला जाणार आहेत, कारण की आज जास्त काय दंगा करणार नाही आहोत. उद्या सकाळी आपल्याला मुन्नारचं राहिलेलं एक्सप्लोरेशन करायचं आहे, तेही सकाळी 5 वाजता. एक विशेष गाडी आपल्यासाठी येणार आहे आणि आता एक होते सेलिब्रेशन. चला दाखवतो. हे आता सेलिब्रेशन होणार. Okay, so this cake is from her father. Happy birthday.
बड्डे सेलिब्रेशन नंतरनं आम्ही सगळेजण आता बघतोय इंडिया पाकिस्तानची मॅच, तीही फायनल एशिया कपची. आता सगळ्या जणांची एक्साइटमेंट खूप ताणली गेलेली, कारण की आता ऑलमोस्ट मॅच शेवटाला आलेली आहे. सो आता जो काही धमाका होणार आहे, जे काय असेल जिंकेल हारेल ते काय माहीत नाही, बट आपण लेट्स सी द रिॲक्शन. ऑल सेट झालो पुढच्या ॲडव्हेंचरसाठी. तर एक्साइटमेंट काय माहिती आहे काय, इकडचा निसर्ग खरा जो आहे तो याच राईडमध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे चला बिगिन. या राईडमधल्या आपल्या पहिल्या पॉईंटला येऊन पोचलो आहोत, आणि तो पॉईंट म्हणजे सनराईज पॉईंट. आणि त्या सनराईज पॉईंटवरून हे असं मनोरम्य दृश्य आपल्याला बघायला मिळते. तो बघा समोर सूर्य मला दिसतोय, तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही, कॅमेरा कदाचित कॅप्चर करू शकत नाही आहे, बट मला दिसतोय सूर्य ढगांच्या पाठीमागे. मी माझ्या दिव्य दृष्टीने सूर्य बघतोय. हे असंच बोलावं लागतं, काय करणार. धुक्यातली सकाळ किती छान रम्य आहे. जरा गाडी शांत झाली की आपल्या पक्ष्यांची आवाज ऐकू येतील, नाही का, है ना. या इकडून सूर्य उगवणार असं मला सांगण्यात आलं, पण मला तर ओ शिट, तरीच म्हटलं असं कसं काय, एवढं पण नशीब माझं खराब नाहीये. हे बघा समोरचं दृश्य विहंगम. हा हा हा, याचसाठी केला होता टाहास. फायनली माझ्या कपाळावरचा कलंक पुसला गेलेला आहे. फक्त सूर्य दिसला नाहीये, सूर्य दिसला की पुसला गेला. या राईडमधल्या आपण आता दुसऱ्या पॉईंटच्या इथे येऊन पोचलो आहोत. तो पॉईंट म्हणजे हा पोनमुडी डॅम. पोनमुडी डॅम म्हणजेच गोल्डन हेअर्स. पोनमुडी म्हणजे गोल्डन हेअर्स असं म्हटलं जातं. कदाचित या इथे सनराईज होत असताना या इथे गोल्डन लाईट्स पडत असतील, सनसेट होताना गोल्डन लाईट्स पडत असतील म्हणून यांनी नाव ठेवलं असावं. बट या इथेच इको पॉईंटसुद्धा आहे. आणि एक गोष्ट मला समजत नाही आहे की या डॅमला पाणी जाण्याची कुठली व्यवस्था मला इथे दिसत नाही आहे. कदाचित हा दुसरा बंधारा असावा, मेन बंधारा दुसरीकडे कुठेतरी असावा, बट या इथंच दिसत नाही आपल्याला. बट नजारा तुम्हाला दाखवतो. जस्ट आपण तो डॅम क्रॉस करून आता पलीकडे आलेलो होतो, आणि इकडे ना आहे एक इको पॉईंट. त्यासाठी आपल्याला आता खाली डॅमच्या बॅकवॉटरच्या इथे आपल्याला उतरायचं आहे, जिथून इको येणार आहे ओरड्यात खचून. काय बोलली होतीस? काय बोलली होतीस? बोल. ते गाडी त्यांच्याशी येते, अशी धपकन पाण्यात जाते, मग तो असा 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 जातो. जाऊन दाखव ना, पाण्यात जाऊन दाखव प्लीज. तू काय लांब लांब फिरतोस? नको मला तू पण कॅमेरा. दाखवतोस काय? काय नाही, मला आठवतच नाहीये ते सीन. हीच ती जागा जिथे चेन्नई एक्सप्रेस मधला एक सीन शूट झालेला आहे, जिथे शाहरुख खानची गाडी डॅममध्ये गेलेली आहे. हाच तो शोधतोय, मगासपासून सापडत नाही. फॉलो. कॅमेरा पाण्यात जाऊ देत. हाच आहे तो इको पॉईंट जिथून आपला आवाज रिटर्न येतो. बाय द वे, हा जो इको पॉईंट आहे ना तो मॅनमेड आहे, म्हणजे या बंदराला थटून आपला आवाज माघार येतो. बघायचे का तुम्हाला? 1 2 3. इथंच तटतोय.
या वॉटरफॉलकडे बघून मला आपल्या रांधा वॉटरफॉलची आठवण झाली. त्याच्यासारखंच आहे इकडचं आजूबाजूचं काही स्ट्रक्चर आहे किंवा जे काय पर्यटन उभं केलेलं आहे ते पण त्यासारखंच आहे. इथे वरती एक फ्रेम केलेली आहे, इथे फोटो वगैरे आपण काढू शकतो. आणि मेन वॉटरफॉल इथे पुढे पडतोय. चला मी तुम्हाला दाखवतो आपल्या द्रोणाचार्याच्या नजरेतून. सो हा आहे रिपल वॉटरफॉल, जो वॉटरफॉल आय थिंक मुन्नारच्या बस स्टँड पासून पण दिसतो असं हे लोक म्हणतात, माहित नाही. पण हा एवढा पण मोठा नाहीये आणि एक्झॅक्टली रांधा वॉटरफॉल सारखं मला वाटतं, कारण की रांधा वॉटरफॉलची पण हाईट एवढीच असावी किंवा ह्याच्यापेक्षा थोडीशी जास्त आहे, पण हा खूपच छोटा आहे. 9 वाजलेले आहेत आणि 9:30 वाजता आमचा ब्रेकफास्ट बंद होणार आहे हॉटेलमध्ये आणि आम्ही अजून इथेच आहोत. तिकडे पोचायला नाही म्हटलं तर 30 मिनटं लागणार आहेत. कट टू कट आम्हाला आता जावं लागणार आहे स्पीडमध्ये. बघूयात आम्हाला ब्रेकफास्ट मिळतोय का. आई शपथ, फास्ट अँड फ्युरियस टाईपमध्ये गाड्या पळवलेल्या आहेत लिटरली. आणि फायनली डॉट हे बघा 9:34 ऑलमोस्ट आपण पोचलो. टेन्शन नाही, आता आपल्याला ब्रेकफास्ट मिळतो आहे. कोण कोण रिलेट करते ही गोष्ट, जी लोक ट्रॅव्हल करतात ना त्यांना ही नक्की गोष्ट माहिती असेल की ब्रेकफास्ट हा टायमिंगमध्ये असतो, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट मिळत नाही. आणि ब्रेकफास्ट इज नथिंग बट दिवसभराचं जेवण. गेल्या 2 दिवसात या डोंगरांनी, या धुक्याने आणि या हिरव्यागार चहाच्या मळ्यांनी मुन्नार आमच्या आठवणीत कायमचं बसवलं होतं. पण प्रवासाची गंमतच ही आहे, एखाद्या जागेची सवय व्हायला लागते आणि ऐटनरी म्हणते चला निघा पुढे. मग काय, सामान पुन्हा बसमध्ये गेलं. आपली 17.5 जणांची टोळी पुन्हा सीटवरती सेटल झाली आणि मुन्नारच्या त्या धुक्याला मागे सोडून आम्ही निघालो आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे, टेकडीकडे. पण आता एक मोठा फरक होता. कोची एअरपोर्टवरून निघालेली ही बस 17.5 अनोळखी लोकांना घेऊन निघाली होती आणि मुन्नार सोडताना याच बसमध्ये गाणी सुरू होती, मस्करी सुरू होती आणि काही नवीन मैत्रियांची सुरुवातसुद्धा झाली होती. केरलाने अजून आम्हाला खूप काही दाखवायचं होतं आणि खरं सांगायचं तर आपल्या ग्रुपचा खरा वेडेपणा अजून सुरू व्हायचा होता. चला तर मग निघूया टेकडीकडे.